विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागलेले आहेत। असं असताना महाविकास आघाडीमध्ये अजूनही त्यांचा उमेदवार निश्चित झालेला नाही। माजी आमदार कृष्णराव इंगळे यांची सुकन्या यांच्या बाबतीत सध्या तर्कवितर्क सुरू असून त्यांची उमेदवारी निश्चित होते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। असं असलं तरी आज जळगाव जामोद शहरामध्ये ज्येष्ठ पत्रकार यांची मुलाखत घेतली आणि त्यावरून काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांचं काय भवितव्य आहे असा सूर त्या ठिकाणी निघालेला आहे। त्यामुळे एकंदरीत जळगाव जामोद मतदारसंघातील राजकीय धुमचक्री अजून पाहिजे त्या प्रमाणात सुरू न झाल्यामुळे अनेक शंका कुशंका येतात। यावेळी ज्येष्ठ पत्रकार यांची घेतलेली ही मुलाखत। आज माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार गुलजार खा पठाण। गुलजार खा पठाण हे जळगाव जामोद शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून पत्रकारिता करतात आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी विविध अशी आंदोलनं सुद्धा केली आहेत। स्वतःचं साप्ताहिक किंवा दैनिक चालवत आजपर्यंत त्यांनी पत्रकारिता क्षेत्र कायम ठेवलेलं आहे आणि आपली संपादकीय सुद्धा कायम ठेवलेली आहे। मी गुलजार खानला विचारतो, आगामी निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघात चित्र कसं असेल? आपल्या मतदारसंघात चित्र असं असेल की सर्व धर्म समभावाची गोष्ट करणारे, धर्मनिरपेक्षाची गोष्ट करणारे काही राष्ट्रवादीचे काही काँग्रेसचे नेते हे भाजपचं समर्थन करतात और मुस्लिम आणि बौद्धांना बोलतात की भाजप तुमचे विरोधात आहे और ते स्वतः 9 मध्ये 14 मध्ये निवडून आणतात, 19 मध्ये दुसरे निवडून आणतात। ते हे सर्व एका ठिकाणी येत नाही म्हणून इकडे काँग्रेस येत नाही। आता भी परिस्थिती अशी आहे, कुठे साहेब जे आहे आमदार यांनी सर्व समाजाला घेऊन चालतात, जातीवाद करत नाही, सर्व पक्षाचे लोकांना काम करतात, कोणतेही पक्षपात करत नाही, जातीवाद करत नाही, सर्व महापुरुषांचे विचार डोळ्यासमोर ठेवून कुठे साहेब काम करतात। हे दुसरे पक्षाचे लोक काँग्रेसचे राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षाची गोष्ट करतात मगर मुस्लिम बौद्धाचे काम फार कमी करतात। कुठे साहेबांनी सर्व समाजाचं काम केले और इतका विकास केला की आजपर्यंत एकही आमदारने स्वतंत्र भेटला, आजपर्यंत कोणत्याही आमदारने तो विकास केलेला नाही और कुठे साहेबांनी कोणताही पक्षपात जातीवाद केलेला नाही। सर्व समाजाला घेऊन चालतात, सर्व समाजाला घेऊन चालतात, जातीवाद करत नाही, पक्षपात करत नाही। कोणाच्या अडचणमध्ये लढत आला तो हसत जाते, हे त्यांची भूमिका आहे। लोक म्हणतात भाजप मुसलमानाच्या विरोधात भाजप असेल, भाजपचा लेबल कुठेले आहे मगर भाजपचा तो असं वाटत नाही की भाजपचा आहे। सर्व समाजाला विश्वासात घेऊन काम करतो और 20 वर्षापासून आमदार झाला, आजपर्यंत जळगाव शहरात जातीवादी दंगल झाली नाही और कोणती अशी घोषणा करण्यात कार्यकर्त्याला लोक काम करतात की भांडण होऊ नये, वातावरण खराब होऊ नये और इतका विकास केला त्यांनी और सर्व समाज तर काम भी केला। महापुरुषाचे विचार डोळ्यासमोर ठेवून की आजपर्यंत स्वतंत्र भेटला, स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही आमदारने इतका काम केला नाही। दरम्यान आता निवडणूक जवळ आलेली आहे। या निवडणुकीमध्ये भाजपचा प्रमुख्याने विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष ह्या निवडणुकीमध्ये रणांगण देणार आहे। त्यामुळे यावेळेची काँग्रेसची उमेदवारी संजय कुटेंना घातक राहील की काय पोझिशन असेल? संजय कुटेला घातक होणार नाही। काऊन होणार नाही की यांची इतकी फूट आहे की एक ठिकाणी होऊ शकत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना काँग्रेस त्यातून आतून ते त्यांच्याशी भेटलेले आहे, मिळलेले आहे। म्हणजे महाविकास आघाडीमध्ये प्रचंड फूट आहे असं तुम्हाला म्हणलं? फूट आहे, फूट। काही लोक त्याच्या बाजूने आहे कुठे साहेबाचे, किंवा त्यांच्या विकास कामाचं काही लोक समर्थन करतात, काँग्रेसचे असं राष्ट्रवादीचे काही लोक त्यांना साथ देतात और हे फक्त गोष्टी करतात, काम करायचं पाहतोर बघतोर सांगतो और ते मुसलमानाला हे सांगतात और बौद्धाला जे भाजप बौद्ध मुसलमान के खिलाफ है, होगी भाजप से लेना देना, मगर यहाँ की लेवल पे कुठे भाजपा जरूर है मगर ऐसा मालूम पड़ता है कि धर्मनिरपेक्ष के सभी महापुरुषों के विचार सामने रख के काम। म्हणजे राज्यामध्ये भाजपाची परिस्थिती डामाडोल जरी असली तरी तुमच्या मतदारसंघामध्ये भाजपची सत्ता नाही बी आली तरी कुठे आमदार इथे येणार, क्योंकि लोक ते धर्मनिरपेक्षाची गोष्ट करणारे त्यांची फूट आहे। काँग्रेसमध्ये काही भारीचे, काही राष्ट्रवादीचे, काही काँग्रेसचे लोक त्यांना आतून मदत करतात और तो इतके काम करतात ते लोक त्यांच्या घरी लढत जातात, हसत येतात। निश्चितच ज्या बाबतीत संजय कुटेंचं ते वैशिष्ट्य आहे, 5व्या टप्पा ते बाजी मारणार असा मतदाराचा कयास आहे। मतदारांची आम्ही बी मुलाखत घेतली असता, मतदाराचा कौल त्यांच्या बाजूला आहे और उन्होंने इतके काम केले की ते पडणं मुश्किल आहे, क्योंकि हे एका ठिकाणी येऊ शकत नाही। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आहे एका ठिकाणी आघाडी आहे मगर त्यांचे नेते काही फुटलेले आहे म्हणून ते भाजप निवडून झाले। हालांकि मतदारसंघ काँग्रेसचा होता
इथे काँग्रेसची परंपरा होती. पुरुषला 3 वेळा आमदार बनले, मगर त्याच्या नंतर बुरुंगलेलं तिकीट भेटला. तर हे मतदारसंघाची अशी गोष्ट आहे की इथे जेव्हा जेव्हा अल्पसंख्याक खडे राहायला उभा राहिला तो आमदार बनला नाही. ते राजाराव बापू असो, पंजाबराव बापू असो, सरावण कपले असो, बुरुंगले असो की आणखीन कोणी गजानन देशमुख असो, हे आले नहीं. 30 वर्ष 5 वर्ष वीसे उमरकर, 10 वर्ष ढोकने साहब और 15 साल कुर्सरा आएंगे, 30 साल माली, 10 साल सरदातई, 20 साल कुटे, ऐसे 30 साल है. KR पटेल 10 साल आले. मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मोठा समाज असलेला माळी समाज आहे. आणि या माळी समाजाचे आमदार कुशला 15 वर्ष आमदार. आज त्यांची कन्या स्वाती बाकेकर हे उमेदवारच्या रेसमध्ये आहे. बिलकुल. त्यांच्या निवडणुकीवर काय तुम्हाला सांगता येईल? तिकीट त्यांना भेटणार आहे. बरं, तिकीट त्यांनाच भेटेल. मगर निवडून आणण्यासाठी लय कष्ट करायला लागेल. क्योंकि आमचे लोक बी काही भाजपचे 20% आमचे लोक त्यांच्या बाजूला आहे. म्हणून ते भाजपने बी येऊन राहिले. और तो कोणी बी लढत आला तो त्याला हसत पाठवतो. म्हणजे मतदारसंघामध्ये तुम्हाला असं सांगायचं आहे सर्वाला भाले पडलेला आहे. उमेदवारी काँग्रेसला स्वाती बाकेकर मिळू शकतात, निवडून येणं त्यांना कठीण आहे. बोल लय कठीण आहे. काहून की हे इतका लोकप्रिय झालेला आमचा आमदार की हे कोणाची पाळणा मुश्किल आहे. त्याचं भगवान पाळू शकते, अल्लाह त्याला पाळू शकते, तसा तो पळू शकत नाही. क्योंकि तो इतका ताकदवर झालेला आहे की सर्व समाज त्याने फोडून टाकलेला. लहान लहान समाज कुठेच्या बाजूला आहे. बरोबर. एक जमान्यामध्ये काँग्रेसच्या बाजूला होते तेली, कुंडी, तेली, धनगर, उसके बाद में आपले चमार, हे लहान लहान समाज जे होते त्याच्या बाजूला आता कुठेच्या बाजूला आहे, सर्व काँग्रेसच्या बाजूला नाही. एकंदरीत या मतदारसंघाची परिस्थितीचा विचार केला असता 12 बोलीदार असतील, अल्पसंख्याक असतील, असे तमाम सर्व समाज, मुस्लिम समाज असेल, बहुसंख्य मुस्लिम समाज हा सुद्धा भारतीय जनता पक्ष पर्यायानं संजय कुटे यांच्या पाठीशी असल्याचंच पत्रकार भाऊंनी सांगितलं आहे. त्यामुळे एकंदरीत या मतदारसंघाची परिस्थिती बघता संजय कुटेचं पाठ जड राहील असं स्थानिक मुसलमान आणखीन एक मुसलमान भाजपच्या विरोधात आहे. भाजप मुसलमान बौद्धाला विश्वासात घेते नाही असं लोकांचा काय असं म्हणणं आहे. मगर कुठे तो पक्षपात करत नाही, सर्व समाजाला घेतो, सर्व समाजाला काम देतो, मुसलमानाला ठेके. आता तो पूर्ण गावात कम से कम 50,000 ठेके दिलेले आहेत सर्व जातीला. ते आज भूमिपूजन करणार आहे, विविध विकास कामाचं भूमिपूजन करणार आहे. जिल्ह्याचे मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आहे आणि आजच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात उद्घाटन ही जळगाव शहरामध्ये असताना करणार आहे. यातून मतदारसंघाचा आणि स्थानिक शहराचा विकास करण्याचं आगामी काळामध्ये किंवा अगोदर संजय कुटेंनी केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच येथील परिस्थिती बघता संजय कुटे हेच खऱ्या अर्थाने दावेदार असतील असं सामान्य सांगायचं आहे. कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार 2, जळगाव जामोद.